आमदा लग्न आहे बरं का 13व्या महिन्यात 32 तारखेला लग्नाला या. यंदा यावं साजनीच्या उखाण्यात. तुझं लगन झालं का? तुझं लगन झालं मग आमदा लगन आहे. या लग्नाला ये बरं का. जेवायला वरण भात बुंदी आलूची भाजी अशी गरीब पानमयी बायको आहे. लग्नाला ये बरं का. काय सांगावं, पोरग पिसवून गेलं लग्नाचं, त्यालाही कळणं गेलं, त्याचं वय 50 झालं, मग त्याच्या दिमागाला संतुलन बिघडून गेलं पुरं. पण ही पोरगी देणं गेलं काही नाही, पिसच होऊन गेलं सगळं. लय अवघड आहे हो. काय सांगावं आता ती मारायला त्याला लग्नाच्या विषयी काढा मारतोच म्हणाले मला. पिशवणी करायला. नवरदेव हॅलो, हेच होत काय लग्नाचं? काय सांगा तुम्हाला, बघा कसं पिस झालं ते. मग खराब होऊन गेला पुरा. मग ते वाटाले नुसतं लगनच म्हणाले गाणं. त्याच्यामुळेच पिस झालं हे. याची पोरगी आहे असं का? सासूबाई मस्त केली मामा तुम्ही. सासूबाई सारखीच पोरगी आहे की? बरं बरं बरं. काही करता सैरिक मै सैरिक काही करता मै सैरिक काही करता. हे काय सांगू हो? असंच करायला बघा तुम्ही, तुमच्या समोरच आहे. पिशावणीच करायला लग्न काय करावं काही कळलं गेलं. एवढं मोठं पोरग होऊन गेलं, लग्नच होईन गेले. चांगलंच पिस झालं हो हे. काय आहे का उपाय याचा? आजचा उपाय हो असं केलं. मामा हे पत्रिका नका काढू. मी पत्रिका काढल्या. तुम्ही फक्त घोडा बँड ते वरातीला काय लावतात ते वाजायचं मोठं डीजे एवढंच लावा. मला पोरगी द्या म्हणा. अरे जायणार, तुला कोण पोरगी देणार आहे? दुनियाचा पिसा होऊन गेलेला दिसायला तू. तुला देण्यापेक्षा फाशी दिलेली बरं त्या पोरीला. मला पोरगी द्या ना. सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का. पळावं ते मारते गोटा